मित्रांनो, स्ट्रॉंग अप ट्रेंड किंवा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड याला कशा प्रकारे ओळखायचं हे जाणून घ्यायचंय तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनी दुनियावरील सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे 30 मिनिटाचा. आणि आज आपण याला ओळखण्यासाठी एक इंडिकेटरचा वापर करणार आहे. प्राइस ॲक्शनवर आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण प्राइस ॲक्शन पण समजण्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतंय मला. तर मी कोणतं इंडिकेटर असं वापरू शकतो की त्यापासून मी त्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतो. तर यासाठी मित्रांनो आपल्याला EMA वापरायचा. EMA काय आहे? एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. मूव्हिंग ॲव्हरेजवर इन डिटेल व्हिडिओ आहे, त्याच्या संदर्भातल्या कन्सेप्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आता मी याच्यामध्ये इन डिटेल जाणार नाही आहे, आपण आपल्या स्ट्रॅटेजिकला पाहणार आहे. तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेजवरचा व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये इन डिटेल याचं नॉलेज दिलेलं आहे. तर इथे मी ऑलरेडी प्लेस केलेला आहे मित्रांनो, बिकॉज आपला टाईम वाचावा म्हणून. इंट्राडेसाठी टाइम फ्रेम कोणती उपयुक्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती, 5 मिनिटाची. तर आता जसं की तुम्ही इथे पाहू शकता, इथे अप ट्रेंड आपल्याला दिसतोय, पण तो स्ट्रॉंग आहे का कशावरनं समजणार आहे? जोपर्यंत 30 EMAच्या खाली कॅन्डल क्लोज करत नाही तोपर्यंत तो स्ट्रॉंग आहे. म्हणजे तोपर्यंत आपल्याला त्या ट्रेंडमध्ये फक्त बाईंगचा विचार करायचा आहे की कुठे डीप मिळतोय आणि आपण बाय करू शकतोय. यामध्ये आपण कुठेही सेलिंगचा विचार करणार नाहीये. तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता, वन वे रॅली एकदम स्मूथ आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि जेव्हाही तो 30 EMAच्या आसपास आपल्याला येताना दिसतो, त्या ठिकाणी आपण एक बाईंग पोझिशन इथे बनवू शकतो. नव्याने कधी आपल्याला बनवायची का? कारण आपला स्टॉप लॉस एकदम लहान राहणार आहे 30 EMAच्या खाली कधी कॅन्डलने क्लोज दिलं तर. पण आता जेव्हाही डाऊन ट्रेंडमधनं तो वरच्या दिशेला जाईल आणि आपल्याला अप ट्रेंड स्ट्रॉंग आहे कसं काय समजणार आहे, तेव्हा त्याला एका बुलिश कॅन्डलने ब्रेक केलं, म्हणजे एक स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक केलं ना, तर आपल्याला प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या इथे स्टॉप लॉस लावून त्यामध्ये ट्रेड इनिशिएट करायचा आहे, जोपर्यंत तो परत या EMAच्या खाली क्लोज करत नाही तोवर. आता इथेही पाहू शकता एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे, खाली आला तो, इथे स्ट्रॉंग कॅन्डल आहे आणि तुम्ही पाहू शकता. मग अशा टायमाला आपण आहे ना कुठेही बाईंगचा विचार करणार नाही. जेव्हाही या रेंजच्या जवळ येईल तर तेव्हा आपण सेलचाच विचार आपल्याला इथे करायचा आहे मित्रांनो. हां, ही स्ट्रॅटर्जी फेल केव्हा होणार आहे? साईडवेज मार्केटमध्ये. पण साईडवेज मार्केटमध्ये पण स्ट्रेंथ कशात आहे तर हे कसं काय समजणार आहे? वरती आहे तर आज स्ट्रेंथ ही बाईंग साईडला आहे आणि या EMAच्या खाली तर स्ट्रेंथ ही वीक आहे, म्हणून तो खालच्या साईडला आहे. बेसिक कन्सेप्ट आहे मित्रांनो, पण खूप छान वर्क करते. इथेही पाहू शकता, स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक केलं, वर गेला, एक्झॅक्टली एक चांगला ट्रेंड भेटला, खाली आला, बरोबर तिथे सपोर्ट घेऊन परत वर गेला. म्हणजे परफेक्ट एंट्री करायची तर त्याच्याजवळ करायचं. आता 30चाच मी का निवडला? तुम्ही तर ऐकलं असेल 20 आहे, 50 आहे, 100 आहे, 200 आहे, बरोबर आहे, भरपूर आहे. इथे पुढे 9चा पण यूज केला जातो. तर एवढे पण मित्रांनो ऑलमोस्ट हे ना सर्वजण यूज कर, आणि जे सर्वजण यूज करताना त्याची ॲक्युरेसी थोडीशी बदलते का? कारण सगळ्यांना माहिती हे कॉमन यूज होतात, मुद्दाहून त्याला ब्रेक करून त्याच्या खाली कॅन्डल क्लोज करायचा प्रयत्न करतात आणि ट्रॅप करायचा तिथे ऑपरेटर प्रयत्न करतात. त्यामुळे आपण एक युनिक असा नंबर यामध्ये सिलेक्ट केला की तो फार कमी जण यूज करतो आणि खास आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करतो. तर जितके कमी जण अशा नंबरला यूज करतील तर त्याची ॲक्युरेसी आपल्याला इतर EMA पेक्षा जास्ती पाहायला मिळू शकते. याला तुम्ही क्रॉस चेक करायचं, मी ज्या प्रकारे तुम्हाला नेहमी सांगतो. तुम्ही इथे पाहू शकता, स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक केलं, खालच्या दिशेला आला, इथेही बिलकुल त्या रेंजच्या खालीच जातो. एक्झॅक्टली मित्रांनो, एक्झॅक्टली तो तसा वर्क करतो. इथेही तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला तो जात आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही ब्रेक करतो आणि तुम्हाला डाऊन ट्रेंड पाहायचा असेल तर तेव्हाही ब्रेक केलं तर ब्रेक केल्यानंतर त्या रेंजच्या खाली कॅन्डलने क्लोज द्यायला हवं, तेव्हाच तुमचा इथे डाऊन ट्रेंड सुरू होतो. नाही तर तो नुसती शॅडो बनवून वरती जातो. ही पाहिजे इथे किती परफेक्ट शॅडो बनवून तो त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. पहा, इथे एक क्लोज केलेलं आहे, पुढच्या कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला तर एक ट्रेड तुम्हाला पाहायला मिळाला. या प्रकारे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एक्झॅक्टली डाऊन ट्रेंड हा पाहायला मिळतोय. वरती क्लोज दिली पण त्याच्यावरती कॅन्डल गेली का? नाही, म्हणून हा डाऊन ट्रेंडच कंटिन्यू चालू आहे. इथे क्लोज दिली, इथे एक टार्गेट लहानसं हिट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर या प्रकारे मित्रांनो यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा की स्ट्रॉंग अप ट्रेंड आणि स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय यामध्ये
करू शकतो. ते एक छोटीशी कन्सेप्ट आहे पण युनिक आहे. आजही तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पाहू शकता, मार्केट गॅप अपच ओपन झालंय आणि कंटिन्यू त्याच्यावर आहे. म्हणजे इथे काय सांगता इथे की स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे. आता जास्तीत जास्त मार्केट कुठे येऊ शकतं याला चेक करू शकतो आणि इथून परत ते वरच्या दिशेला जाऊ शकतं. तर जेव्हा ह्या रेषेजवळ येईल तेव्हा आपली इथे एंट्री होणार आहे, कारण ऑलरेडी मार्केट हे वरच्या दिशेला चाललं गेलं आहे. म्हणून आपली परफेक्ट एंट्री EMAच्या जवळ करायची की जेणेकरून आपला स्टॉप लॉस लहान बनणार आहे. स्टॉप लॉस कधीही लहान हवा तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट चांगलं पाहायला मिळेल. नाही तर स्टॉप लॉस खूप मोठा आहे आणि प्रॉफिट कमी आहे, तर मग ते आपण म्हणतो ना, मी तर प्रॉफिट दररोज करतो पण एकच दिवशी लॉस केला तर माझं सर्व प्रॉफिट चाललं आता. बिकॉज ऑफ तुम्ही स्ट्रॅटर्जी चुकीची. स्टॉप लॉस लहान हवा, प्रॉफिट नेहमी मोठं हवं. याप्रमाणे ट्रेड करा मित्रांनो, नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. आणि याच्याबद्दल डिटेल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कुठे भेटणार आहे? मराठी मनी चॅनलवर. तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.